नमस्कार मंडळी, आपण बघत आहात सुमन्स मॅजिक। आज मी माझ्या नातीसाठी पहिल्यांदाच असे नाचणीचे बिना साखरेचे बिस्किट बनवलेले आहे। तर ते कसे बनवलेले अंदाज घेऊनच बनवलेले आहे। तर पहिल्यांदाच बनवले असल्यामुळे मी थोडासा अंदाज घेऊन बनवलेले आहे। तर ते कसे बनवलेले आहे त्याचा संपूर्ण व्हिडिओ हा आहे। तर व्हिडिओ कुठेही स्किप करू नका आणि चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा आणि अशाच नवनवीन रेसिपीसाठी चॅनलला फॉलो करा। चला तर व्हिडिओला लगेच सुरुवात करू। तर सुरुवातीला बघा मी 1 वाटी नाचणीचं सत्व घेतलेलं आहे। तुम्ही इथे नाचणीचं पीठही घेऊ शकता। तर माझ्याकडे सत्व होतं म्हणून मी इथे सत्व वापरलेलं आहे, कारण याच्यात ऑलरेडी मी ड्रायफ्रूट वापरलेले आहे। पण तुम्ही जर बिस्किट करत असाल किंवा नाचणीचं पीठ वापरत असाल ना, तर त्यामध्ये तुम्ही ड्रायफ्रूटची पावडर आवर्जून दळून टाका। तर याच्यामध्ये मी काहीच टाकलेलं नाही। आणि मी ते 10-12 इथे खजूर घेतले होते, त्यातल्या बिया काढून घेतल्या आणि गॅसवर थोड्याशा किंचित गरम करून घेतलेला आहे खजूर। आणि त्यानंतर वाटीत मी असं मेल्ट केलं, पण ते काही झालं नाही। तर मी ते पॅनमध्ये तुपात गरम करायला पाहिजे होतं, पण तसं काही ते मला आयडिया आली नाही इतकी। तर मग मी काय केलं बघा, तुम्ही हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा, म्हणजे तरी पण माझे बिस्किट मात्र अजिबात बिघडले नाही। तर थोडं थोडं करून याच्यात मी तूप आणि दूध वापरलेलं आहे। तर असं थोडं थोडं करून वापरल्यानंतर मला कमीत कमी इथे 5 ते 6 चमचे तूप आणि 5 ते 6 चमचे मी इथे दूध वापरलेलं आहे। तर आता याच्यात ते मेल्ट झालं नाही, तर मग मी काय केलं की ते मिक्सरच्या एका भांड्यात टाकून घेतलं। तर सुरुवातीलाच करत होती, पण म्हटलं चला व्हिडिओ पण बनवूया। तर झाले चांगले तर ठीक आहे, पण खरोखर खूप चांगले झाले, अजिबात बिघडले नाही। आता याच्यामध्ये पण मी थोडंसं दूध टाकलं आणि त्याच्यानंतर मी बारीक करून घेतलं। अजूनही त्याच्यात थोड्याशा खजूरच्या गाठी होत्या, तर मी त्यामध्ये आता पीठ टाकून घेतलं, म्हणजे एक जीव होईल। आणि थोडासा मी पाव चमचा बेकिंग पावडर टाकलेली आहे, छान फुलता। जर तुमच्या बाळाला तुम्हाला द्यायचं नसेल बेकिंग पावडर तर तुम्ही स्किप केली तरीही चालेल। त्यानंतर मी दुसऱ्यांदा केले ना, तर तेव्हा मी अजिबात बेकिंग पावडर मात्र टाकली नव्हती, तरी बिस्किट इतके सुंदर झाले होते ना। तर आमच्या नातीला फिरायला जायचं होतं गोव्याला, तर तेव्हा मी ते बिस्किट बनवले होते। तर खूप सुंदर झाले होते। तर मी जेव्हा बनवत होते ना, तर बनवल्या तेव्हा सुगंधानेच नात जवळ आली आणि आजी मला दे असे म्हणून तिने एक बिस्किट पहिल्यांदाच खाल्लं। आता हे मिश्रणामध्ये आपण 1 वाटी पीठ टाकलं होतं ना, तर ते थोडंसं आता पातळ झालेलं मला वाटलं, तर मी अजून थोडंसं इथे पीठ टाकलेलं आहे। एकूण मला एवढ्या मिश्रणासाठी 1.5 वाटी पीठ लागलेलं आहे, म्हणजे सत्व लागलेलं आहे। तर सत्वाला थोडंसं सत्व हे बारीक असतं एकदम ही पावडर। आणि हे सत्व कसं बनवायचं तर याचा व्हिडिओ मी चॅनलवर ऑलरेडी अपलोड केलेला आहे, तिथे जाऊन तुम्ही हा व्हिडिओ बघा। तर पूर्ण 1.5 वाटी पीठ वापरलेलं आहे, 5 चमचे तूप आणि 5 चमचे दूध, अशा प्रमाणात हे मिश्रण हे बनवलेलं आहे। तर त्याच्यानंतर जेव्हा मी दुसऱ्यांदा तुम्हाला अजून एक मी सांगते, तर दुसऱ्यांदा मी अजिबात हे वापरलं नव्हतं। जेव्हा मी आता नातीला बनवून दिले ना, तर तेव्हा मी दूध अजिबात वापरलं नव्हतं। दुधाने थोडेसे कडक होतात, फक्त तुम्ही तूप, खजूर आणि नाचणीचं सत्व वापरा। एवढ्या 3च साहित्यात इतके सुंदर बिस्किट होतात ना। तर तुम्ही स्वतःला खायलासुद्धा, मोठ्यांनासुद्धा खायला हे बिस्किट बनवू शकता घरामध्ये। आता इथे पीठ करायला मी एक कढईत मीठ टाकून ठेवलेलं आहे आणि तोपर्यंत आपण बिस्किटं बनवून घेऊ। तर बिस्किटं बनवण्यासाठी माझ्याकडे एक साचा होता। तर थोडंसं आकर्षित दिसतं आणि लहान मुलंसुद्धा आवडीने खातात, असेल तुमच्याकडे साचा तर तुम्ही या साच्याने बनवा। आणि त्यानंतर बघा, अशा माझ्याकडे फ्लावरचा साचा होता, मला हार्टचा साचा पाहिजे होता पण माझा तो मोडला होता, तर मी हा वापरलेला आहे। तर अशा प्रकारे हातावर करून घ्यायचे आणि हे सगळे बिस्किट मी अशा प्रकारे बनवून घेतले होते। 12-13 एक अंदाजे बिस्किट झालेले आहे हे। तर आता कढई इकडे आपली प्रीहीट झालेली आहे, त्यानंतर गॅस एकदम आपल्याला कमी करायचा आहे आणि स्टँड ठेवलेलं आहे, त्यावर आपल्याला ही प्लेट ठेवून घ्यायची आहे। मी इथे सुरुवातीला 6 बिस्किट ठेवून घेतले आहे। तर तुमची कढई मोठी असेल तर तुम्ही जास्तसुद्धा ठेवू शकता, थोडेसे लांब लांब ठेवायचे म्हणजे एकमेकाला चिटकत नाही। आता सुरुवातीला आपल्याला 10 मिनटं झाकण ठेवून ठेवायचं आहे, नंतर 10 मिनटांनी पुन्हा चेक करायचं बिस्किट भाजले आणि का बघायचे। तर थोडेसे हाताने उचलून बघायचे, तर अजून आपले बिस्किट झालेले नाही, थोडेसे मला हाताला ओले लागत होते। तर पुन्हा नंतर मी झाकण ठेवलं आणि पुन्हा 10 मिनटं, म्हणजे एकूण आपल्याला एका बॅचला जवळपास 20 मिनटं लागतात। आणि जे बिस्किट आपण बिना दुधाचे करतो ना, ते मात्र लवकर भाजतात, अगदी 10-12 मिनटातच भाजतात, त्याला जास्त वेळ लागत नाही। गॅस मात्र फुल ठेवायचा नाही अजिबात, गॅस एकदम कमी करायचा आहे इथे आपल्याला।
कमी गॅसवर जेवढे तुम्ही भाजाल ना तर तेवढे खरपूस भाजतात, आणि तुम्ही जेव्हा फास्ट गॅसवर भाजतात ना ते पटकन जळून जातात. आता इथे सगळे बिस्किट तुम्ही बघू शकता आपले तयार झालेले आहे. आणि रात्रीच्या वेळी केल्यामुळे थोडासा कलर तुम्हाला डार्क वाटत असेल तर नाचणी चाय डार्क तर दिसणारच. आणि यामध्ये तुम्ही कोको पावडरचे सुद्धा वापर करू शकता. तुम्हाला जर खायचे असेल, मोठ्यांना द्यायचे असेल तर लहान मुलांना म्हणतात चालत नाही, तर तुम्हाला द्यायचे असेल तर तुम्ही देऊ शकता. गार्निशिंगसाठी थोडं वरतून मी पिस्त्यानी गार्निशिंग करून घेतलेली आहे. आणि अशा प्रकारे बघा किती सुंदर आपले नाचणीचे बिस्किट इथे तयार झालेले आहे. हेल्दी आणि पौष्टिक असे तुमच्या बाळाला तुम्ही हे बिस्किट देऊ शकता. जेव्हा तुमच्या बाळाला तुम्ही साखर देत नाही तोपर्यंत तुम्ही खजूरचा इथे वापर करू शकता. आणि आता तुम्हाला मी तोडून सुद्धा दाखवते. बघा आतून बघा किती खुसखुशीत बिस्किट तयार आहे आपले. अगदी जाळीसुद्धा छान पडलेली आहे, तर हाताने चुरले तर एकदम छान असे चुरतात. तर अशा प्रकारे आपले हे नाचणीचे बिस्किट रेडी झालेले आहे. तुमच्या बाळासाठी नक्की करून बघा. आणि व्हिडिओ आवडल्यास चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा.